विद्यार्थ्यांचा कल 10वी पास झाल्यानंतर सर्वात जास्त हा विज्ञान या क्षेत्राकडे असतो। 10वी पास झाल्यानंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान अशी 3 शाखा असतात। विज्ञान शाखेच्या माध्यमातून अनेक मार्ग असे खुले होतात असं म्हटलं जातं, पण कला शाखा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि कला शाखा पास झाल्यानंतर भविष्यात विद्यार्थ्याला विविध नोकऱ्या, विविध मार्गदर्शन आणि विविध करिअर मार्गदर्शन त्याला लाभू शकतं। जर आपण विचार केला की 12वी पास झाला, 12वी आर्ट्स केल्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हणजे 10वी नंतर 11वी आर्ट्स, 12वी आर्ट्स केल्यानंतर विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन करता येतं। ते BA म्हणजे कला क्षेत्रात ऑनर्स विषय घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, इंग्रजी असेल, मराठी असेल, हे विविध शाखा त्याला करता येतात। त्याचबरोबर जर विचार केला तर 12वी नंतर विद्यार्थ्याला LLB म्हणजे लॉचा अभ्यास करता येतो, त्यानंतर मास्टर डिग्री करता येते आणि हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे। त्यानंतर अजून जर विचार केला तर BHM म्हणजेच की बिझनेस ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करता येतो, व्यावसायिक कोर्स आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या गलेलठ पगाराच्या नोकऱ्या हे विद्यार्थी हे करत असतात। त्याचबरोबर BFA नावाची जी कला क्षेत्रामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला रुची असेल तर कला क्षेत्रात काम करण्यासाठी सुद्धा त्याला म्हणजे विविध मार्ग त्या ठिकाणी या आर्ट्स माध्यमातून मिळतात। अजून जर विचार केला तर पत्रकारिता क्षेत्र आहे। आर्ट्स घेतल्यानंतर विद्यार्थ्याला पत्रकारिताही करता येते आणि त्यामध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझम किंवा त्याच्या आधी डिप्लोमा करता येतो। डिप्लोमा जर्नलिझम त्याऐवजी 12वी झाल्यानंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास्टर ऑफ जर्नलिझम, मास कम्युनिकेशनचे, त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत। ते कोर्सेस या विद्यार्थ्यांना करता येतात। त्याचबरोबर फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे। फॅशन डिझायनिंगचा कोर्स असा आहे की तो व्होकेशनल आहे। विद्यार्थ्यांना विविध वाटा, त्यातल्या त्यात विद्यार्थिनी हा मार्ग जास्त निवडतात आणि विविध वाटा त्यामध्ये त्या करिअरमध्ये मिळतात व लाखो रुपये विद्यार्थी कमवत असतात। अजून सांगायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये सगळं डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे। आर्ट्स क्षेत्र निवडल्यानंतर तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामध्ये विविध कोर्सेस जर घेतले आणि ते जर केले तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा आजच्या काळात हा व्यवसाय करता येतो। आणि विशेष म्हणजे याच्यासाठी एकदा मार्केटिंगचा तुम्ही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं का त्यानंतर तुम्हाला विविध वाटा ह्या लाभत असतात आणि विद्यार्थी लाखो रुपयाची कमाई यामार्फत करत असतात। म्हणजे माझं सांगायचा मुद्दा असा आहे की कला क्षेत्रात म्हणजे की आर्ट्स माध्यमातूनच जॉब नाहीत असं म्हणणं हे फार म्हणजे विचित्र आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तर विसरलो की शिक्षकी पेशा जर तुम्हाला करायचा असेल, बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स केल्यानंतर तुम्ही विविध विषयामध्ये तज्ज्ञ झाल्यानंतर तुम्हाला गलेलठ्ठ पगाराच्या शिक्षकाच्या नोकऱ्या भेटतात। एवढंच काय की दिवाळीची, उन्हाळ्याची तुम्हाला सुट्टी भेटते। प्राध्यापक झाले, ज्युनियर कॉलेजला ज्युनियर लेक्चरर झाले, हायस्कूलला माध्यमिक शिक्षक झाले किंवा प्राथमिक शिक्षक BEd झाल्यानंतर त्याला फक्त TET वगैरे आपल्याला द्यावी लागते। तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला कला क्षेत्रामध्ये फार मोठे चान्सेस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC, UPSC याचा जो अभ्यासक्रम आहे, तुम्ही जर अभ्यास केला तर पहिलीपासून ते 10वी पर्यंत, त्यातल्या त्यात आपण असं म्हणू की 5वी पासून ते 10वी पर्यंतचं विज्ञान, त्याच्यात गणित आणि इंग्रजी व समाजशास्त्र या विषयांमध्ये संपूर्ण MPSCचा सिलेबस समाविष्ट असतो। जगाचा इतिहास जो असतो तो UPSCच्या याच्यामध्ये असतो। म्हणजेच की तुम्हाला PSI बनायचं आहे, तुम्हाला तहसीलदार बनायचं आहे किंवा त्यावरच्या रँक DYSP, DSP यापर्यंतचे रँक जर घ्यायचे आहे तर कला क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर, कारण कला क्षेत्र हे सोपं जातं आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग मात्र तुम्ही या MPSC मार्फत, UPSC मार्फत देशसेवेमध्ये तुम्ही काम करू शकतात। आणि MPSC, UPSCला अधिकारी झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बडदास्त किती असते हे आपण नेहमी समाजात बघतो। म्हणून कला क्षेत्राला कमी लेखणं हे अतिशय दुर्दैवी आहे। कला क्षेत्र हे विद्यार्थ्यांना अनेक माध्यमातून मार्गदर्शन करत करिअर उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।